आज आहे तिसरा दिवस हम्पीमध्ये आणि मी छान रेडी झाली आहे. आज बहुतेक सफारीचा आणि हिप्पी आयलंडचा प्लॅन आहे. चलो लेट्स गेट स्टार्टेड. आपला आजचा ब्रेकफास्ट आहे डोसे, चटणी आणि अप्पम येत आहे. ओके गाईज, सो आय एम ऑल सेट टू गो. आज मस्तपैकी बॅकपॅक वगैरे घेऊन चालली आहे, म्हणजे पाण्याची बॉटल मोठी कॅरी करता येईल सोबतच. बघूयात आता हा सफारीचा एक्सपिरियन्स कसा असतो. प्लॅनमध्ये एक छोटासा चेंज. इकडे बाजूच्या शाळेमध्ये मी आली आहे आणि तिकडेच काहीतरी फंक्शन आहे, लाईक टीचर्स डे, स्कूल्स डे. आपल्या स्कूलमध्ये काहीतरी डे असतो ना, त्या टाईपचा काहीतरी डे आहे. आणि ही एवढी पोरं आहेत जे काहीतरी सर्कसमध्ये कसं काहीतरी वेगळं येतं त्याचं ते बघतायत. आणि इकडे सगळ्या पोरांची तयारी चालू आहे. आता एक डान्स होईल, आय विल रेकॉर्ड दॅट. हे आहे श्री अटल बिहारी वाजपेयी झूलॉजिकल पार्क आणि आपण इथे सफारीसाठी आलो आहे. आज आपल्यासोबत एक छोटा बटर अजून आहे. हाय खुशी. तर ही शिवदादाची मुलगी आहे आणि ती आज आम्ही तिच्या शाळेत गेलो होतो. तर मग ती म्हणाली की मी पण येते. म्हटलं चला. मी आता बसचा वेट करतोय, कारण की बस, जीप असं वेगवेगळे इकडे वाहन आहे. जर तुम्ही ग्रुपने आला तर तुम्ही जीप करून जाऊ शकतात, पण एकट्यासाठी जीप काहीतरी 1250 वगैरे असा आहे. मग ते थोडंसं ऑफ होणार. आणि ठीक आहे, वाईल वी वेट तुम्हाला एक दोन गोष्टी सांगते. हे जे झूलॉजिकल पार्क आहे हे 9:30ला ओपन होते आणि 5 वाजेपर्यंत असते. मोस्ट ऑफ हम्पीमध्ये सगळ्या गोष्टी 5 वाजेपर्यंतच असतात. तर तुमचा डे अकॉर्डिंगली प्लॅन करा आणि 5 वाजताच्या अगोदर सगळं फिरून घ्या. ओके. इकडे लायन, टायगर, बरंच काही काही असं दिसत आहेत. ॲनिमल्स ऑल्सो. जर तुम्ही इंडियन सिटिझन आहात तर तुम्हाला सफारी प्लस झू, म्हणजे तिकडे झूसुद्धा आहे आणि सफारी ऑफकोर्स तुम्हाला फिरवणार. तर त्या दोन्ही गोष्टीचे मिळून 200 रुपये पर अडल्ट आहे. चिल्ड्रनसाठी 100 रुपीज आणि जे 6 वर्षाच्या खाली मुलं असतील तर त्यांच्यासाठी फ्री आहे. ते जायला अशा क्लोज जीप असतात ज्याचं भाडं आहे 1500 रुपये 5 पर्सन. आणि अशा ओपन जीप असतात जे तुम्हाला 3000मध्ये येईल आणि त्याच्यात तुम्ही 10 जण बसू शकता. फर्स्ट आला छोटासा की जिथे मी बसने जाणार होतं, तिकीट काढलं होतं, तिकडे मी छोटी फॅमिली पाहिली आणि आता मी जीपने जातोय. मला थोडेसे एक्स्ट्रा पे करावे लागले, बट ऑफकोर्स जीप इज फन. लेट्स सी. इसका क्या नाम बोला था? धनंजय. तर या सिंहाचं नाव केसरी आहे. इथे एक सिंह आतमध्ये पिंजऱ्याच्या आणि एक सिंह बाहेर आहे. ते कधीच दोन्ही सिंहांना बाहेर ठेवत नाही किंवा आत ठेवत नाही, एक आत आणि एक बाहेर असं असतं. दिस इज राधा, धनंजय की गर्लफ्रेंड. हा मोर आता झाडावरून उडी मारून खाली आला माहितीये. आणि हा बघा वाघ. इसका क्या नाम है? वायुपुत्रा. आणि हा 10 वर्षाचा आहे. हा व्हाईट वाघ आहे, मस्तपैकी फेरा मारतोय. ती बघा धावते ती नीली गाय. हा इथे हरणांचा कळप आहे. आता आम्ही झूला चाललोय. थोडंसं वॉक करायचं आहे आतमध्ये. ते आपल्याला मेन रोडवर सोडतात आणि त्यांचा नंबर देतात. सो जेव्हा आमचं झू बघून होईल तेव्हा आय विल कॉल देम बॅक. सो मग पिकअपला येते. के जिनका कुछ नहीं बिगाड़ सका है, देखो यहाँ पे घूम रही है मस्त.
फिरून झालं आहे. अगदी पहिले आम्ही सफारीमध्ये, तिकडे 3 आहेत, सिंहाची, वाघाची आणि मग नंतर हरिणं आहेत. ते झाल्यानंतर आम्ही झूमध्ये गेलो. तिकडे प्राणी होते, बरेचसे पक्षी होते. हिपोपॉटमस आम्हाला बघण्याच्या मूडमध्ये नव्हता. आम्ही जिराफ पाहिला, टायगर वगैरे पाहिलं अजून एकदा, आणि इट वॉज वंडरफुल एक्सपिरियन्स. ही माझी पहिली सफारी होती. मजा आली. तर सफारी फिरून झाल्यानंतर आता आम्ही लंचसाठी आलो आहेत. हम्फ्री बनाना कॅफे काहीतरी असं रेस्टॉरंटचं नाव आहे. एव्हरी मील स्टार्ट्स विथ मसाला पापड. दिस इज द स्टार्टर, दिस इज द मील, और बटर नान, रोटी, and we are all set. मी पुढे येतो हिप्पी आयलंडसाठी. तिकडे हनुमानाचा जन्म झाला तो ती स्थान आहे, पर्यटक गाईड वगैरे आहे आणि बरंच काही आहे जे आपण बघणार आहोत पुढच्या व्लॉगमध्ये. सो स्टे ट्यून.